नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत. मित्रांनो, जर आपण सोयाबीन पेरत असाल तर हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन पूर्व म्हणजे सोयाबीन उगवणपूर्व तणनाशकासाठी आपण वेल्लर 32 ज्यामध्ये पेंड्यामिथालिन 30% प्लस इमिझाथायपर 2% EC फॉर्ममध्ये आहे, जे आपण एकरी 1 लिटर 8 ते 10 पंपाच्या प्रमाणामध्ये फवारणी करत आहोत. हे उगवणपूर्व तणनाशक असल्यामुळे आपण सोयाबीन उगवून यायच्या अगोदर आपल्या शेतामध्ये फवारणी करत आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, राऊंडअप ज्यामध्ये ग्लायफोसेट 41% आहे. मित्रांनो, ग्लायफोसेट आपण यासाठी वापरतोय की उगवून आलेलं तण किंवा ज्या बियाला कोंब आलेला आहे ते मित्रांनो हर्बिसाइडनी मारल्या जात नाही. त्यासाठी म्हणून आपण ग्लायफोसेट हे आपण आपल्या स्वतःच्या रिस्कनी फवारतोय. कारण उगवून आलेल्या तणांचा नायनाट जर करायचा असेल तर ग्लायफोसेट 41% आपण वापरायचं आहे. माझा आग्रह नाही, तुम्हाला तुमचा अनुभव असेल त्यानुसार तुम्हाला फवारणी करायचं आहे. मी मागच्या वर्षी फवारणी केलेली होती म्हणून मी ग्लायफोसेट परत रिपीट करून माझ्या शेतामध्ये फवारणी केलेली आहे आणि मला त्याचा छान रिझल्ट पण आला आहे. आणि यावर्षीसुद्धा माझ्या शेतात बारीक रोप गवताचं उगवलेलं आहे. त्यासाठी म्हणून मी ग्लायफोसेट वापरत आहे. मित्रांनो, वेल्लर 32मध्ये लांब पानाचे तण जसे सावा, शिंपी, वाघनखी यासारखे तणांचा नायनाट करतोय. त्याचप्रमाणे रुंद पानांचे तण लहान दुधी, मोठी दुधी, केना, गोकरू, फटाका, गाजर गवत, तांदूळकुंद्रा, पाथरी, दीपमाळ यासारख्या तणांचा सुद्धा वेल्लर 32 नायनाट करतोय. मित्रांनो, मी सांगतो म्हणूनच वापरायचं नाही. तुम्ही इतर कंपन्यांचं सुद्धा जसं झाकियामा ज्यामध्ये पेंड्यामिथालिन 30% EC हे सुद्धा तुम्ही सोयाबीनमध्ये फवारू शकता. त्याचप्रमाणे पेन्झा म्हणजे पेंड्यामिथालिन 30% प्लस इमिझाथायपर 2% EC हे सुद्धा तुम्ही आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये फवारणी करू शकता. त्याचप्रमाणे अमोनी डायक्लोसोनम 84% WDG या प्रमाणातसुद्धा फवारणी करू शकता. मित्रांनो, राऊंडअप हे एक उगवलेल्या तणांसाठी आपण आपल्या शेतात फवारणी करतोय. मी परत तुम्हाला एक सांगू इच्छितो की ग्लायफोसेट फवारणीसाठी आपला कुठलाही शेतकऱ्याचा आग्रह नाही. ज्यांना अनुभव आलेला असेल त्याच शेतकऱ्यांनी स्वतःच्या रिस्कवरती राऊंडअप सोयाबीन उगवणपूर्व फवारणीसाठी आपण वापरू शकता. तुम्ही मित्रांनो बघू शकता, माझ्या शेतामध्ये तणनाशक फवारणीच्या अगोदर ओल भरपूर आहे. जमिनीमध्ये तणनाशक फवारणी करायची असेल तर जमिनीमध्ये ओल आणि हे बघा बारीक रोप माझ्या शेतामध्ये उगवलेलं आहे. त्यासाठी म्हणून मी ग्लायफोसेटचा वापर करतोय. ज्या दिवशी सोयाबीनची पेरणी झाली त्याच दिवशी मला दुपारनंतर सोयाबीनच्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करायची होती म्हणून मी ही रिस्क घेतलेली आहे. आपण सुद्धा ही वापरू शकता. बघा मित्रांनो, रोटावेटरनी माझ्या शेतातील काही गवत शिल्लक राहिलेलं आहे. त्यासाठी म्हणून मी ग्लायफोसेटचा वापर करतोय. हे माझं स्वतःचं रिस्क आहे म्हणून मी फवारतोय. आपण आपल्या रिस्कनुसार फवारायचं आहे. माझी विनंती आहे की मी फवारतोय म्हणून तुम्ही फवारा असा आपला कुठलाही आग्रह नाही. फक्त मी हे स्वतः करतोय कुठलंही काम करायचं असलं तर म्हणून मी हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी शेअर केलेला आहे. मित्रांनो, फवारणी करत असताना आपल्या फवारणीचे नोझल हे फ्लड फॅन नोझल किंवा फ्लड जेट नोझल हे वापरायचं आहे. जेणेकरून असे फड्या टाईप
आपल्या शेतामध्ये पूर्णपणे एक ओलावा निर्माण करत जाईल. आणि फवारणी करत असताना जर 2 पंप फवारत असेल तर दोन्ही पंपाची फवारणीचे नोझल एकमेकाच्या साईडला ओलं करत घेता आलं पाहिजे. म्हणजे जमीन पूर्णपणे ओली झालेली पाहिजे. ज्या ठिकाणी हे तण किंवा हे स्प्रे उडलेला नाही त्या ठिकाणचं तण शिल्लक असतं. तर मित्रांनो, हा होता सोयाबीन फवारणीचा व्हिडिओ. ज्या शेतकरी मित्रांनी असे अनुभव घेतलेले असेल त्यांनी कमेंटद्वारे आपल्याला नक्की कळवा. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मोटिवेशन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. जय जवान, जय किसान.